आता ह्या वेळेस मुळांच्या जारव्याला धक्का पोहोचतो। हे रोपाचं कोकोपीट आणि तुमच्या जमिनीमधली माती हे दोघं सावत्र आहेत। हा जो गट्टा आहे ना, हा जेवढा जमिनीमध्ये जातो तेवढाच तुम्हाला खड्डा करायचा, लक्षात ठेवा। तुम्ही ह्या 2-3 पद्धतींचा जरी अवलंब केला तरी रोपाची सेटिंग तुम्हाला अतिशय सुंदर मिळेल। तर त्याचं उत्तर आहे 100% त्या पाण्याची गरज आहेच आहे मित्रांनो। मित्रांनो, तुम्हाला छान आर्ट कॅव्हिटी मधलं रोप तर आलंय आणि लागवड कशी करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय। हा जो गट्टा आहे ना, हा जेवढा जमिनीमध्ये जातो तेवढाच तुम्हाला खड्डा करायचा, लक्षात ठेवा। परंतु रोपाची उंची ही ह्याच लेवलची पाहिजे, ही आयडियल उंची आहे रोपाची। आता रोप लावल्यानंतर काय करायचं आपल्याला, तर सर्वात महत्त्वाचं, रोप लागवडीनंतर तुमचं एक माणूस मागे बादली आणि एक मग्गा घेऊन चालेल। तो काय करेल, झाडाच्या बुंद्याशी किंवा बुडाशी एक एक मग्गा पाणी टाकत जाईल। आता तुमच्यापैकी काही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की मागे तर आमचं पाणी चालूच आहे किंवा रात्रीची तर लाईट आहे, मग ह्या पाण्याची गरज काही आहे का? तर त्याचं उत्तर आहे 100% त्या पाण्याची गरज आहेच आहे मित्रांनो। का? कारण हे रोपाचं कोकोपीट आणि तुमच्या जमिनीमधली माती हे दोघं सावत्र आहेत। आता या दोघांना एकजीव आपल्याला करायचं आहे। बऱ्याचदा काय होतं की रोप लावल्यानंतर आपण माती दाबून देतो, परंतु तरी पण हे कोकोपीट आणि तुमची माती ह्या दोघांमध्ये ना पोकळी राहते आणि गरम हवा किंवा हिवाळ्याची थंड हवा त्या पोकळीमध्ये जाते, मुळांना स्पर्श करते आणि बाजूच्या बाजूने ती बाहेर निघून जाते। आता ह्या वेळेस मुळांच्या जारव्याला धक्का पोहोचतो, झाड शॉकमध्ये जातं आणि म्हणूनच अति उन्हाळ्यामध्ये किंवा अति थंडीमध्ये रोपाच्या सेटिंगला प्रॉब्लेम होतो। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जे पाणी तुम्ही याच्या बुडाशी टाकणार आहे ते पाणी असं पूर्ण त्या पोकळीमध्ये जाणार आहे आणि हा कोकोपीट आणि माती पूर्ण एकजीव होणार आहे। आणि त्याच्यानंतर शक्यतो रात्रीची लाईट असावी, रात्रीचं पाणी चालू करून टाका आणि दुसऱ्या दिवसापासून पाणी हवं तितकंच द्या। वापसा राहील ही काळजी घ्या। वापसा म्हणजे काय की शेतामध्ये चालताना तुमच्या बुटाला माती चिटकायला नको हवी, ही स्थिती तुमच्या शेतामध्ये दुसऱ्या दिवसापासून हवी। आणि जसं जसं तुमचं रोप वाढेल तसं तसं तुमची नळी ही झाडापासून दूर दूर गेली पाहिजे। तुम्ही ह्या 2-3 पद्धतींचा जरी अवलंब केला तरी रोपाची सेटिंग तुम्हाला अतिशय सुंदर मिळेल। अशाच टिप्ससाठी आमचं चॅनल फॉलो करा। थँक्यू सो मच।